नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणतात. 2026 मध्ये ही चतुर्थी 5 एप्रिल रोजी आहे. म्हणजेच उद्या 5 एप्रिल रोजी रविवारी आलेली आहे. हिंदू नववर्षातील पहिली चतुर्थी असल्याने याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी व्रत केल्याने सर्व प्रकारची संकटे दूर होतात आणि सुख समृद्धी मिळते. जिथे बाप्पांच्या विकट रूपाची पूजा केली जाते, जी आयुष्यातील संकटे दूर करणारी मानली जाते. तुमची अशी एखादी इच्छा आहे का, जी खूप वर्षापासून अपूर्ण आहे? खूप कष्ट करता, प्रयत्न करता, पण शेवटच्या क्षणी काम बिघडतं. शत्रू दिसत नाही, पण अडथळे मात्र सतत उभे राहतात. घरात पैसा येतो, पण टिकत नाही. मनात श्रद्धा आहे, पण यश हाताशी येत नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि संकष्टीचे संपूर्ण पुण्य आणि बाप्पांची कृपा मिळवायची असेल तर पूर्ण श्रद्धेने व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच कमेंटमध्ये जय श्री गणेश असे नक्की लिहा. श्रद्धेने केलेला हा उपाय तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू नववर्षातील पहिली चतुर्थी असल्याने याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी व्रत केल्याने सर्व प्रकारची संकटे दूर होतात आणि सुख समृद्धी मिळते. उद्या भालचंद्र संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय हा रात्री 9:47 होणार आहे. चंद्र दर्शनानंतर उपवास सोडला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा एक संकष्टी चतुर्थीचा उपाय पाहणार आहोत, जो श्रद्धेने केला तर तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकते. उद्याचा दिवस अत्यंत विशेष आहे. उद्या आहे रविवार आणि त्याच दिवशी येणारी संकष्टी चतुर्थी. हा योग काही साधासुद्धा नाही. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. हा दिवस विशेषतः श्री गणेशाच्या कृपेसाठी ओळखला जातो. आपल्या हिंदू परंपरेमध्ये गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं. म्हणजेच अडथळे दूर करणारा, बुद्धी, विवेक, यश आणि समृद्धी देणारा देवता. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या नावाने होते, कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही, असं आपलं शास्त्र सांगतं. संकटी चतुर्थी म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी. या दिवशी श्रद्धेने केलेली प्रार्थना, जप आणि साधा उपाय सुद्धा अनेक अडचणी दूर करू शकतो, असा विश्वास आहे. आणि आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो अगदी सोपा आहे. उपवास नाही केला तरी चालेल, पण हा उपाय तुम्ही सकाळी 12 वाजण्याच्या आधी करायलाच हवा, कारण त्या वेळेचं आध्यात्मिक महत्त्व वेगळंच असतं. हा उपाय केल्याने दीर्घकाळ अडकलेली कामं पूर्ण होऊ लागतात. कर्जाचा भार कमी होऊ लागतो. घरातील आर्थिक अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात. शत्रू त्रास देत असतील तर त्यांची नकारात्मक ऊर्जा निष्प्रभ होऊ लागते. आणि सर्वात महत्त्वाचं, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी मार्ग खुला होऊ शकतो. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा उपाय फक्त कृती म्हणून करू नका. श्रद्धा, विश्वास आणि शुद्ध मनाने करा. कारण देव भावना पाहतो. देव भक्तीचा भुकेला आहे, दिखावा नाही. आता प्रश्न येतो, हा उपाय नेमका आहे तरी काय? कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि त्यामागे शास्त्रीय व आध्यात्मिक कारण काय आहे? त्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या आजूबाजूला अनेक झाडं असतात, पण प्रत्येक झाडांमध्ये एकसारखी ऊर्जा नसते. आपल्या धर्मशास्त्रात काही विशिष्ट वृक्षांना दैवी स्वरूप दिलं गेलं आहे, कारण त्या वृक्षांमध्ये सूक्ष्म सकारात्मक शक्ती असल्याचा अनुभव संत महात्म्यांनी सांगितला आहे. आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ज्या वृक्षाचं विशेष महत्त्व आहे ते म्हणजे जास्वंद. आपल्याला माहीत आहेच, गणपती बाप्पांना लाल जास्वंदाची फुलं अतिशय प्रिय मानली जातात. अनेक गणेश मंदिरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल, बाप्पाच्या चरणी जास्वंद अर्पण केलं जातं, कारण लाल रंग ऊर्जा, सामर्थ्य आणि मंगलतेचे प्रतीक आहे. जास्वंदाचे फूल म्हणजे शुद्ध भक्तीचे चिन्ह. पण फार कमी लोकांना माहिती आहे की फक्त फूलच नाही, तर त्या झाडाची पानं सुद्धा आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जातात. म्हणूनच उद्याच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला जास्वंदाच्या झाडाचं एक निरोगी स्वच्छ पान घ्यायचं आहे.
लक्षात ठेवा, हे पान तुटलेलं किंवा किडलेलं किंवा कोमजलेलं नसावं. शक्यतो ज्या झाडाला लाल फूल येतात त्याच झाडाचं पान घ्या. आता इथे एक महत्वाची सूचना आहे. पान तोडताना मनात प्रार्थना करा, हे गणपती बाप्पा, तुमच्या पूजेसाठी हे पान घेत आहे. कृपा करून माझ्यावर प्रसन्न व्हा. अशी नम्र भावना ठेवा. कारण वृक्षातून काही घेताना कृतज्ञता आवश्यक असते. आणखीन एक छोटी काडी देखील त्याच झाडाची घ्यायची आहे. ही काडी पुढे उपयोगी पडणार आहे. आता सकाळची तयारी कशी करायची ते नीट ऐका. उद्याच्या दिवशी शक्यतो लवकर उठा. ब्रह्ममुहूर्तात उठणं उत्तम. नाही जमलं तरी सूर्योदयानंतर जास्त उशीर करू नका. सर्वप्रथम स्वच्छ स्नान करा. स्नान करताना पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा उपलब्ध असेल तर पंचामृताचे काही थेंब मिसळा. यामुळे शरीरासोबत मनाचीही शुद्धी होते असा विश्वास आहे. यानंतर देवघर स्वच्छ करा. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर स्वच्छ शुद्ध जलाने अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. देवासमोर दिवा लावा. धूप अगरबत्ती लावा. वातावरण प्रसन्न करा. गणपती बाप्पांना दूर्वा अर्पण करा. जास्वंदाचं फूल असेल तर अवश्य वाहा. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवा. आरती करा. 2 मिनिटं शांत बसा आणि बाप्पाचे ध्यान करा. इथे एक महत्वाची गोष्ट सांगते. उपाय करण्याआधी मन शांत असणं फार गरजेचं आहे. राग, तणाव, घाई यामध्ये केलेली पूजा परिणामकारक ठरत नाही. म्हणून 2-3 खोल श्वास घ्या आणि मन एकाग्र करा. आता पुढचा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे. कारण इथेच तुमची इच्छा त्या पानावर लिहायची आहे. पण इच्छा कशी लिहायची, किती शब्दात लिहायची आणि पुढे त्या पानाचं नेमकं काय करायचं, ही प्रक्रिया नीट समजून घ्या. कारण इथे एक चूक होऊ नये. सर्वप्रथम सकाळी पूजा झाल्यानंतर ते जास्वंदाचं स्वच्छ पान देवासमोर ठेवा. ते पान हलकंसं पाण्याने धुवून कोरडं करून घ्या. पान स्वच्छ आणि पूर्ण असावं. आता एका छोट्या वाटीत थोडंसं कुंकू घ्या. त्यामध्ये अगदी थोडं पाणी टाकून गंध तयार करा. आणि खूप पातळ नको, खूप घट्टही नको. फक्त लिहिता येईल इतपत असावं. आता जी काडी तुम्ही जास्वंदाच्या झाडातून आणली आहे, तीच काडी लेखणीसारखी वापरायची आहे. पेन किंवा मार्कर वापरू नका. हा उपाय निसर्गाशी जोडलेला आहे. म्हणून नैसर्गिक वस्तूंचाच वापर करा. आता सर्वात महत्वाचा भाग इच्छा लिहिणे. इच्छा मोठ्या वाक्यात लिहू नका. थोडक्यात स्पष्ट शब्दात लिहा. उदाहरणार्थ, नोकरी मिळू दे, कर्जमुक्ती होऊ दे, मुलांची अभ्यासात प्रगती होऊ दे, घरात आर्थिक स्थैर्य येऊ दे, शत्रूचा त्रास दूर होऊ दे. लक्षात ठेवा, नकारात्मक शब्द टाळा. मला त्रास नको असं न लिहिता माझ्या आयुष्यात शांतता येऊ दे असं सकारात्मक लिहा. कारण शब्दांमध्ये ऊर्जा असते. इच्छा लिहिताना मनात बाप्पाचे नाव घ्या. घाई करू नका. शांतपणे श्रद्धेने लिहा. इच्छा लिहून झाली की एक स्वच्छ ताट घ्या. त्या ताटामध्ये थोडेसे तांदूळ पसरवा. तांदूळ म्हणजे शुद्धता आणि स्थैर्याचे प्रतीक. त्या तांदळावर हे पान अलगद ठेवा. यानंतर त्या पानावर 21 दुर्वा अर्पण करा. 21 हा अंक गणपतीशी जोडलेला आहे. त्यानंतर एक जास्वंदाचं फूल त्या पानावर ठेवा. हळद कुंकू अक्षत वाहा. दिवा धूप अगरबत्ती ओवाळा आणि गणपती बाप्पा समोर बसून शांत बसा. इथे सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. मंत्र जप. ओम गण गणपते नमः हा मंत्र 108 वेळा जपा. मोजायला जपमाळा असेल तर उत्तम, नसेल तर शांतपणे मनात मोजा. जप करताना लक्ष फक्त मंत्रावर आणि बाप्पाच्या स्वरूपावर ठेवा. मध्ये मोबाईल बोलणं, उठणं टाळणं. हा काळ तुमच्या आणि बाप्पांच्या संवादाचा आहे. यानंतर शक्य असेल तर एकदा गणपती अथर्वशीर्ष पठण करा. पूर्ण फलश्रुतीसह. म्हटलं तर उत्तम, नाही जमलं तर कमीत कमी प्रार्थना अवश्य करा. दोन्ही हात जोडून अशी विनंती करा की, हे विघ्नहर्त्या, माझ्या प्रयत्नांना यश दे. मी मेहनत करीन, पण तुझी कृपा माझ्यावर असू दे, अशी मनापासून प्रार्थना करा. आता हे पान दिवसभर गणपती समोरच राहू द्या. त्याला हलवू नका. ही इच्छा दिवसभर बाप्पाच्या साक्षीने ऊर्जित होत असते आणि असा विश्वास आहे. सायंकाळी 4 वाजल्यानंतर पुढचा टप्पा काय करायचा आहे. त्या पानावर ठेवलेल्या दुर्वा, फुलं आणि ज्या तांदळावर पान ठेवलं होतं त्यातील 21 अखंड तांदूळ घ्या. हे 21 तांदूळ त्या पानावरच ठेवा. आता त्या सर्व वस्तू पानासह हलक्या हाताने गुंडाळा. एक स्वच्छ धागा घ्या आणि ते बांधा. घट्ट नाही पण सुटणार नाही अशा प्रकारे. यानंतर जवळच्या गणपती मंदिरात जा. शक्यतो पायी जा आणि मनात मंत्र जपत जा. मंदिरात जाऊन बाप्पाच्या चरणी हे पान अर्पण करा. डोळे मिटून पुन्हा एकदा तुमची इच्छा सांगा आणि मग पूर्ण विश्वासाने घरी या. इथे एक महत्वाची गोष्ट, हा उपाय करून लगेच चमत्कार अपेक्षित करू नका.
पण लक्षात ठेवा, श्रद्धेने केलेली साधना कधीही वाया जात नाही. काही वेळ परिणाम दिसायला वेळ लागतो, पण मार्ग नक्की मोकळा होतो. आणि सर्वात महत्त्वाची, इच्छा पूर्ण झाली की बाप्पाचे आभार मानायला विसरू नका. परत एकदा जास्वंद अर्पण करा, कारण कृतज्ञता हीच खरी भक्ती आहे. जर तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने केला तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू लागतील. हा उपाय जर तुम्हाला मनापासून पटला असेल आणि तुमच्या मनामध्ये एक जरी इच्छा असेल ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, तर कमेंटमध्ये जय श्री गणेश असे नक्की लिहा. कारण श्रद्धेने लिहिलेला प्रत्येक शब्द हा प्रार्थनेचा भाग असतो. तुमची कमेंट म्हणजे तुमची संकल्पना किंवा संकल्प जितका दृढ तितकी कृपा लवकर. ज्यांना खरंच आपल्या घरात सुख शांती आर्थिक स्थैर्य हवा आहे, त्यांनी हा व्हिडिओ फक्त पाहू नका, तर तो शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या आयुष्यात आशेचा किरण येईल. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्री गणेश.